स्वयंसिद्धा संस्थेच्या कांचनताई परुळेकर यांना यंदाचा कैलासवासी श्रीमती रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार. विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी केली पत्रकार परिषदेत घोषणा. 25 डिसेंबर रोजी डॉक्टर घाळी सभागृहात होणार पुरस्कार वितरण सोहळा. गडिंग्लज येथील विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं देण्यात येणारा कैलासवासी श्रीमती रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार स्वयंसिद्धा संस्थेच्या कांचनताई परुळेकर यांना जाहीर करण्यात आलाय. महिलांच्या स्वावलंबनासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आलाय. पुरस्कार वितरण 25 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता गडिंग्लज येथील डॉक्टर घाळी सभागृहात होणार असल्याची घोषणा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. गडिंग्लज शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा कैलासवासी श्रीमती रत्नमाला घाळी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2009 पासून हा पुरस्कार दिला जातो. महिलांच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यासाठी या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे. यंदाचा सन्मान कांचनताई परुळेकर यांना प्रदान केला जाणार असून पुरस्काराचं स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख 15,000 रुपये असं आहे. कांचनताई परुळेकर यांनी महिलांसाठी व्यक्तिमत्व विकास, बचत गट स्थापना, कौटुंबिक सल्ला केंद्र, ग्रामीण महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण आणि स्त्रियांच्या कौशल्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी भरीव कार्य केलंय. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. यापूर्वी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपच्या प्रमुख नसीमा हुरजुक, महिला उद्धार कार्याबद्दल डॉक्टर साधना झाडबुके, सहकार क्षेत्रात योगदानाबद्दल श्रीमती शोभाताई कोरे, तसंच शैक्षणिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. यावेळी डॉक्टर सतीश घाळी यांच्यासह प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील, महेश घाळी, किशोर हंजी, विकास पाटील, डॉक्टर शिवराज गायकवाड, डॉक्टर किरण घाळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.